सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी आणि पालक यांच्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि KIT परिवाराकडून आपल्या सर्वांचं स्वागत करून मी आपल्या या सेशनला सुरुवात करतो. माझा विषय आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, पर्यावरण अभियांत्रिकी. पण आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की या प्रोग्रामचं नाव हे सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी अशा स्वरूपाचं झालेलं आहे. आणि ते का झालेलं आहे, त्याच्यामध्ये कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत, काय इक्विव्हॅलन्स आहे, काय स्कोप आहे, या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देईन. सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहिती आहे की 12वी नंतर विशेषतः विद्यार्थी हे प्रोफेशनल प्रोग्राम्स जे असतात, ज्यामध्ये मेडिकल असेल, आर्किटेक्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, अशा प्रोफेशनल प्रोग्राम्सना मुलं प्रिफर करतात. त्यातल्या त्यात जर तुलनात्मकदृष्ट्या तुम्ही विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की इंजिनिअरिंगकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही प्रमाणाने जास्त आहे. त्याचे काही कारणं आहेत. ते म्हणजे पहिलं कारण असं आहे की त्याला असणाऱ्या ज्या सीट अवेलेबिलिटी जे आपण म्हणतो, म्हणजे महाराष्ट्रात जर का तुम्ही बघायला गेला तर साधारणतः 400 ते 450 कॉलेजेस इंजिनिअरिंगमधले आहेत की जिथं वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीज अवेलेबल आहेत. आणि त्यामुळे मुलांना असणाऱ्या सीट्स अवेलेबिलिटी जर बघितलं तर कम्पॅरेटिव्हली बाकीच्या प्रोग्रामच्या मानाने या प्रोग्राम्सला तुम्हाला जास्तीत जास्त सीट्स अवेलेबिलिटी बघायला मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला असणारं फी स्ट्रक्चर हे कम्पॅरेटिव्हली बाकीच्या प्रोफेशनल प्रोग्रामच्या मानाने फी स्ट्रक्चर हे इंजिनिअरिंगला कम्पॅरेटिव्हली कमी असतं आणि गव्हर्नमेंटकडून जवळपास 80% ही फी ही स्कॉलरशिपच्या स्वरूपात तुम्हाला परत मिळते. त्यामुळे प्रमाणात तसं बघायला गेलं तर मुलांना जवळपास 80% फी ही परत मिळते स्कॉलरशिपच्या स्वरूपात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही सेटलमेंट पिरियड असतो, म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण जेव्हा जॉब करतो तर साधारणतः 3rd इयर ते फायनल इयर या 2 वर्षांमध्ये इंजिनिअरिंगच्या मुलांना बऱ्यापैकी नोकऱ्या ह्या मिळून जातात. त्यामुळे सेटलमेंट पिरियड हा बाकीच्या प्रोग्राम्सपेक्षा तसा कमी आहे. तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्यामुळे इंजिनिअरिंगकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही प्रमाणाने तशी जास्त बघायला मिळते. बऱ्याचदा आपण हे बघतो की कोणत्याही अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर जे काही महत्त्वाचे गहन प्रश्न उभे असतात की नेमकी कोणती ब्रांच निवडू किंवा नेमक्या कोणत्या ब्रांचला स्कोप आहे, कोणती करिअरचं माझ्यासाठी कोणतं करिअर योग्य आहे, तर यासाठी काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात घ्यायला लागतील. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे कोणती ब्रांच की कॉलेज. दुसरं म्हणजे प्रेशर टू. तिसरं म्हणजे लुक बियॉन्ड व्हॉट यू सी. आणि लास्ट म्हणजे ऑलरेडी मी मेन्शन केलं आहे की लाईफ लॉंग लर्निंग, की थ्रू आउट तुम्ही शिकत असता आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकत असता, तर कोणत्या ब्रांचमध्ये हे स्कोप्स आहेत. तर पहिल्यांदा माझं जे आजचं सेशन आहे ते 20च मिनिटाचं आहे, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग. तर इथं जे 12वी झालेले विद्यार्थी असतील त्यांना मी सांगू इच्छिते की मी आज जे कंटेंट बोलणार आहे ते बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगबद्दल बोलणार आहे, नाही की BSc MSc बायोटेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहे. तर आता बायोटेक्नॉलॉजी हा शब्दच आपण खूप यूज टू झालो आहे, कारण आता आपल्याला 2 वर्ष आपण करोनाला फेस करतोय, कोविड-19ला फेस करतोय. करोना आला, त्याच्यानंतर पहिल्यांदा सगळ्यांना जेव्हा कुणाला झाला असेल करोना तर त्यावेळेला कोणते हे ड्रग्स किंवा कोणती औषधं दिली गेली, तर HIV वरची अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्स दिली गेली, कारण स्पेसिफिक काही माहिती नव्हतं आणि अजूनही माहिती नाही आहे. मग ह्याच्यानंतर काय झालं, 3-4 महिने 5 महिन्याचा रिसर्च झाला आणि रिसर्च नंतर वॅक्सिन आलं. वॅक्सिन कोणी काढलं, कोविशिल्ड वॅक्सिन असेल किंवा कोवॅक्सिन, आपल्याला आता ही 2 तरी सगळ्यांना सामान्य माणसाला माहिती आहे. तर कोविशिल्ड असेल तर सिरम इन्स्टिट्यूटनं काढलं आणि कोवॅक्सिन असेल तर ते भारत बायोटेकनी ICMR आणि NIVच्या कोलॅबरेशनमध्ये हे कोवॅक्सिन हे आलं, वॅक्सिन आलं. म्हणजे आता आपण पोचलोय सगळी सामान्य लोक की बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय इथपर्यंत आपण सगळेजण आलो. तर बायोटेक्नॉलॉजी हे एक असं फील्ड आहे की ज्याच्यामध्ये बायोलॉजी प्लस केमिस्ट्री या दोन्हीचं इंजिनिअरिंगमध्ये ॲप्लिकेशन. मी परत सांगते की इंजिनिअरिंग रिलेटेड मी बोलणार आहे, बायोटेक्नॉलॉजी BSc MSc बद्दल मी बोलत नाही आहे. पहिला सेक्टर आहे तो फूड प्रोसेसेस. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळेजण बरेचदा रेडी टू कुक फूड खातो, म्हणजे नॉरचे सूपची पाकिट आणणार, उपमा असेल तर तो फक्त गरम पाण्यामध्ये घालायचा, हलवायचा 2 मिनटं आणि मग उपमा खायचा. एक्झाम्पल मी सांगते. तर अशा पद्धतीचं हे जे रेडी टू कुक फूड असेल किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त असलेलं अन्न कोण तयार करतं, तर बायोटेक कंपनी तयार करतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक वेगळ्या फील्डमध्ये फूड टेक्नॉलॉजी अंडर बायोटेक्नॉलॉजी हे फील्ड आपल्याला घेऊन जाते. त्याच्यानंतर प्लांट आणि ॲग्री. आता आपल्याला माहिती आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे
मॅक्सिमम फोकस जो आहे हा आपल्याला चांगल्या प्रतीचं अन्न मिळावं किंवा चांगल्या प्रतीची पिकं मिळावीत यासाठी शेतकऱ्याचा असतो. मग आता एखादा रोग पडल्यानंतर त्याच्यावर परत औषध फवारणी करणार, ती पण केमिकल, आणि त्याच्यानंतर परत सगळं अन्न डिटोरिएट होणार. ह्याच्याच ऐवजी जे आपण वाण किंवा आपण त्याला छोटं रोप म्हणतो हे तयार करताना जर चांगल्या क्वालिटीचं चांगल्या पद्धतीचं रोप तयार केलं तर त्याची इम्युनिटी म्हणजे त्याची पॉवर, रोगप्रतिकारक क्षमता ही त्या वनस्पतीची ऑलरेडी चांगली असणार आहे. आणि मग त्याच्यानंतर बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड्स यासारखं जर त्या केसमध्ये रोग पडला तर आपण वापरू शकतो. मग येस, एन्व्हायरमेंटल, आता सरांनी सांगितलं जस्ट की एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल किंवा एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजीबद्दल मी थोडंसं बोलते. तर एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी आता आपल्याला सांगायची गरज नाही. सगळीकडं आपण रंकाळ्यापाशी तुम्ही गेलात, कुठल्या पण गार्डनमध्ये गेलात तर कलरने लिहिलेलं आहे की प्लॅस्टिकच्या बॅग वापरू नका. याचं कारण काय आहे? डिग्रेडेशन रेट जो आहे तो अतिशय कमी आहे आणि ते वर्षानुवर्ष पाहिलं होत जाणार आहे आणि त्याचं डिग्रेडेशन होणार नाही. त्यामुळं एन्व्हायरमेंट अफेक्ट व्हायला लागले. मग ह्याला ऑप्शन काय येऊ शकतो की बायो प्लास्टिक हा एक ह्याला ऑप्शन येऊ शकतो. कोण मॅन्युफॅक्चर करेल किंवा कोणाच्या अंडर येईल? हे बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर येते. त्याच्यानंतर आत्ता आपण डाऊन द लाईन एक मोठ्या प्रमाणात आपल्यासमोर समस्या येणार आहे, थोड्या प्रमाणात आलेली पण आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती असतील किंवा साठे असतील हे काही प्रमाणात हळूहळू कमी व्हायला लागले. मग आता आपल्याला काहीतरी नवीन ऑप्शन शोधायला लागेल. नवीन ऑप्शन आत्ता जो दिसतोय इमिजिएट तो कोणता आहे? इलेक्ट्रिक व्हेकल्स असेल किंवा CNG असू शकतो. पण डाऊन द लाईन हा सेक्टर एका वेगळ्या मार्गावर डेव्हलप व्हायला लागला आहे ज्याच्यामध्ये बायोफ्युएल, हे सगळ्यांनी आपण ऐकलं असेल, जैव इंधन हा एक सेक्टर एकदम चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होणार आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जट्रोपासारख्या वनस्पती असतील किंवा अल्गी असतील ते वापरून जैव इंधन तयार केलं जाईल आणि त्याच्या पद्धतीनं ते पूर्ण सोसायटीला पुरेल, स्केलअप करून मोठ्या इंडस्ट्री एस्टॅब्लिश करून सगळ्या लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये ते प्रोडक्शन होईल. येस, आता सगळ्यात महत्त्वाचं की मी मगासपासून बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग म्हणजे काय सांगितलं, पण हा कोर्स कुठे अवेलेबल आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही फक्त 4 कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग हा कोर्स अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये आय एम प्राऊड टू टेल यू दॅट KIT's College of Engineering, that is my college, is a pioneer institute in starting this course. We have started our course in year 2002. त्याच्यानंतर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे ज्यांचा इंटेक 60 आहे, त्यांचं इयर ऑफ एस्टॅब्लिशमेंट 2006 आहे. प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, 2007ला एस्टॅब्लिश झालं आहे आणि सध्याचं रिसेंट कॉलेज आहे तुलसीराम गायकवाड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, 2020ला एस्टॅब्लिश झाले. पण माझ्या कॉलेजमधनं ऑलमोस्ट 15 ते 16 BTechच्या बॅचेस, BE आणि BTechच्या बॅचेस बाहेर पडलेल्या आहेत. सो वी आर पायोनियर इन एस्टॅब्लिशिंग द बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग डिपार्टमेंट इन इंजिनिअरिंग कॉलेज. सर्वप्रथम मी पुढारी या वृत्तपत्राचं असे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानतो. जे शैक्षणिक एक्झिबिशन मागच्या 2-3 वर्षांपासून कोरोना काळामध्ये सगळे एक्झिबिशन बंद होते, न्यूजपेपरसुद्धा काही काळ तर आपल्या घरापर्यंत येत नव्हता. पण त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आता सगळं सुव्यवस्थित होत असताना आणि शिक्षणामधला लॉकडाऊन संपत असताना तर सगळ्याच परीक्षा ऑफलाईन सुरू झाल्या आहेत. शिक्षण मंत्र्यांनी पण घोषित केले की ऑनलाईन आता काही राहणार नाही, कुठली परीक्षा ऑफलाईनच असणार आहे. तर अशा काळामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर पुढच्या करिअरचं मार्ग मिळावे, मार्ग सापडावे, वेगवेगळे मार्ग कुठले करिअरचे त्याची दिशा देण्यासाठीचे जे उपक्रम असतात त्याच्यात दैनिक पुढारीने जे पुढारपण घेतलं, जे लीड केला त्याबद्दल खरोखर त्यांचं अभिनंदन. आणि हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं आणि तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो. मित्रांनो, जो विषय आजचा दिलेला आहे आयोजकांनी तो स्पर्धा परीक्षांचे विश्वच वेगळे हा एक विषय दिलेला आहे. स्पर्धा परीक्षांचं विश्व खरोखरच वेगळं आहे. आपण परीक्षा आणि स्पर्धा आहे 2 शब्दांचा जर विचार केला, स्पर्धा म्हटली की सगळंच घाबरतो. स्पर्धा कशाला? जीवघेणी स्पर्धा सगळीकडे प्रत्येक क्षेत्रामध्ये सुरू आहे आणि पुन्हा स्पर्धा असणारी परीक्षा द्यायची. ही परीक्षा का द्यायची, त्याचं वेगळं पण काय, त्याचं विश्व कसं वेगळं आहे ते आपण समजून घेऊ. परंतु सुरुवातीला तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा थोडाफार आवाका माहिती असला पाहिजे. स्पर्धा परीक्षांकडे जे नव्याने वळत असतील त्यांना स्पर्धा परीक्षा कोणत्या आहेत, त्या का दिल्या पाहिजे, त्यांचं अभ्यासाचं स्वरूप काय हे समजलं तर मग या परीक्षेपेक्षा म्हणजे सामान्य परीक्षा ज्या आतापर्यंत आपण देत आलो 1ली पासून तर 10वी पर्यंत, 12वी पर्यंत, 15वी पर्यंत, म्हणजे आपण एवढ्या 10-15 वर्ष ज्या परीक्षा देतोय, दरवर्षी अभ्यास करतो, पुढच्या वर्गात जातोय,
त्या परीक्षेपेक्षा या परीक्षेचं स्वरूप पण वेगळं आहे आणि म्हणून हे विश्व पण वेगळं. या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा असेल, त्याच्या सक्सेससाठीची प्रयत्न करण्याची तयारी असेल, त्या सगळ्या गोष्टी एक बऱ्यापैकी वेगळ्या असतात आणि म्हणून ते समजून घेण्यासाठी आधी आपण स्पर्धा परीक्षा समजून घेऊ. स्पर्धा बद्दल मी तुम्हाला बोललो आणि शेवटी पुन्हा स्पर्धा या शब्दाबद्दल परत आवर्जून मी तुम्हाला सांगेल, त्याचा खरा अर्थ सांगेल, तो आपण पॉझिटिव्हली काय घ्यायचा आहे. परीक्षा म्हटलं तर आतापर्यंत तुम्ही परीक्षा देत आलात, पण स्पर्धा परीक्षा कोणत्या आहेत, त्या कशा वेगळ्या आहेत. स्पर्धा परीक्षा कोणत्या तर तुम्हाला माहिती आहे, UPSC MPSC असे शब्द आपण ऐकलेले असतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही शासकीय सेवेमध्ये जातात, अगदी आपण छोटं पद जरी घेतलं, तलाठी पद घेतलं ग्रामीण पातळीवर, 1-2 गावांचा एखादा तलाठी असतो त्या पदावर, त्या गावातलं कुठलंही डॉक्युमेंटेशन करायचं असेल, 7-12 ऑथेंटिक करायचं असेल तर तलाठ्याची सही लागते त्याच्यावर, त्याच्याकडे सगळं दप्तर असतं. कलेक्टरच्या वतीने तो त्या गावामध्ये त्याचे अधिकार वापरत असतो. कुठे शेतसारा असेल किंवा दुष्काळ पडला असेल, अतिवृष्टी झाली असेल, कोल्हापूर सारख्या भागामध्ये अतिवृष्टीचं जास्त प्रमाण आहे दुष्काळापेक्षा, तर त्यावेळेस शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं असेल त्याला प्रमाणित करण्यासाठी पण यंत्रणेची मदत घेतली जाते. म्हणजे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जिल्ह्यात बसून जे काम करतो त्याचा प्रतिनिधी म्हणून त्याचे अधिकार विकेंद्रित पद्धतीने तलाठी त्याच्या विभागात त्याच्या कार्यक्षेत्रात वापरत असतो. म्हणजे शासकीय सेवेत तुम्ही कुठेही गेलात तर तुम्ही अधिकारी असतात. अगदी पोलीस कमिशनर झालात, SP झालात, DYSP झालात, ACP झालात, PSI झालात किंवा पोलीस कॉन्स्टेबल झालात, त्या डिकाणी तुम्ही त्या डिपार्टमेंटचे अधिकार वापरतात. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची चौकशी करतात त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी ACP किंवा DYSP IPS अधिकारी येत नाही, त्यांच्या वतीने तुम्हाला पूर्ण अधिकार असतात. त्या कार्यक्षेत्रात तुम्ही तुमचे अधिकार वापरत असतात. PSI असेल तर त्याच्या हाताखाली जी टीम असेल ती, किंवा PI असेल, DYSP असेल तर त्याच्या अंतर्गत येणारे 2-3 पोलीस स्टेशन असतील, त्या सगळ्यांना तो लीड करत असतो आणि ते सगळे अधिकार त्या ठिकाणी तो इम्प्लिमेंट करत असतो किंवा टीमचा लीडर म्हणून काम करत असतो. म्हणून शासकीय सेवेमध्ये जेव्हा तुम्ही जातात, मग अधिकारी म्हणून जातात किंवा कर्मचारी म्हणून जातात, त्यावेळेस तुम्हाला अधिकार प्राप्त होतात आणि हे अधिकार इतर कुठल्याही खाजगी क्षेत्रामध्ये जेव्हा आपण नोकरी करतो तेव्हा मिळतीलच असं नाही. तुम्हाला जे अधिकार त्या ठिकाणी मिळतील, ज्या पदावर तुम्ही खाजगी क्षेत्रात काम कराल त्या ठिकाणी फक्त तुम्ही त्या कंपनीच्या फायद्यासाठी किंवा त्या उद्योजकाच्या फायद्यासाठी, त्या व्यावसायिकेच्या फायद्यासाठी काम करत असतात. तोट्यासाठी तुम्हाला काम करू दिलं जात नाही, तुम्हाला काढून टाकलं जातं तुमच्यामुळे जर तोटा होत असेल तर. म्हणजे सरकारी सेवेत जायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचा उदात्त हेतू असतो, तुम्ही समाजाची सेवा करतात, तुम्हाला अधिकार मिळतो, मान सन्मान मिळतो. पण तेच खाजगी क्षेत्रातलं करिअर केलं तर त्या ठिकाणी हे लिमिटेशन्स असतात. त्याच्यानंतर आर्थिक बाबतीमध्येच आपण बघितलं, एक चांगली आर्थिक कमाई, त्याचं गणित सुद्धा स्पर्धा परीक्षेतून जे करिअर आपल्याला मिळतं त्यांच्यामध्ये असतं. चांगलं आकर्षक वेतन असतं, दरवर्षी महागाई भत्ता वाढत जातो, दरवर्षी तुमच्या वेतनामध्ये हमखास वाढ होत असते. मग लॉकडाऊन जरी लागलं, करोना जरी आला तरी बाकी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, वेतन कपात झाली, काहींना निम्म्याने पगार दिला गेला, काहींना 0 पगारावर काम करावं लागलं. पण शासकीय सेवेमध्ये असं कधी कुठे झालं नाही. तर अशा पद्धतीने शासकीय पदावर तुम्ही कुठेही गेलात या स्पर्धा परीक्षांमधून तर तुम्हाला एक मान सन्मानाचं पद मिळतं, समाजामध्ये तुमच्याकडे आदराने आशेने पाहिलं जातं. तुम्ही कुठेही गेलात, कुठल्याही पदावर निवड झाली, तुम्ही PSI जरी झालात तरी तुमचे आई वडील, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र परिवार तुमच्याबद्दल आदराने सगळीकडे रेफरन्स देतात, उल्लेख करतात. हा मान सन्मान तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये तर मिळतोच, पण समाजामध्ये पण मिळतो. म्हणजे पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत, अनेक उद्योग, व्यवसाय, खाजगी नोकरी याच्यातूनही पैसे कमवता येतात. पण हा जो मान सन्मान असतो, हा जो अधिकार असतो ज्याच्यामुळे आपण इतरांना मदत करू शकतो, हे ऑफिशियली तुम्हाला मिळतात आणि दरवर्षी त्या अधिकाराची कक्षा वाढत जाते. जसे तुमचे प्रमोशन होतात, ॲक्टिंग प्रमोशन होतात, चांगलं काम केलं त्याच्याने प्रमोशन आहेत, काम नुसतं करतच राहिलं, सातत्याने करत राहिलं, काही चांगलं नाही केलं तरी सुद्धा काही प्रमोशन वयानुसार वाढत असतात, सिनियरिटीने मिळत असतात. म्हणजे शासकीय सेवेमध्ये एवढ्या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतात आणि ह्या शासकीय सेवेमध्ये करिअर करायचं असेल, प्रशासनात करिअर करायचं असेल, सैन्यामध्ये अधिकारी व्हायचं असेल, पोलीस अधिकारी व्हायचं असेल, कृषीमध्ये अधिकारी व्हायचं असेल, तर या सगळ्यांसाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला अधिक काही माहिती पाहिजे असेल तर स्पेक्ट्रम अकॅडमी गुगलवर सर्च केलं, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल पण आहे, रेडिओ MPSC गुरु पण एक रेडिओ आहे आमचा MPSC किंवा स्पर्धा परीक्षांबद्दलचा, तिथूनही तुम्हाला मोफत माहिती मिळेल. तुमचं सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये स्वागत आणि या उपक्रमामध्ये आम्हाला संधी दिल्याबद्दल पुढारीचं शतशः धन्यवाद. थँक्यू. विज्ञान विषयाचा प्राध्यापक असल्यामुळे बऱ्याच कॉन्फरन्सला आणि इतर कार्यक्रमांना सायंटिफिक लेक्चर देण्यासाठी उपस्थित राहण्याचा सन्मान मला मिळतो त्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेल्या माहितीमुळेच. आणि मराठीमध्ये एखाद्या प्रोग्राममध्ये व्याख्यान देण्याची संधी मला दैनिक पुढारी आणि आयोजित केलेल्या
एजू दिशा या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमामध्ये दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी पुढारी एजू दिशा कार्यक्रमाचे सर्व आयोजक आणि स्पॉन्सर्स आणि कार्यक्रमाचं आयोजन ठरल्यापासून माझ्या संपर्कात असणारे मांडवकर सर, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आज मी ज्यावेळेस इथे आलो त्यावेळी परदेशी शिक्षणाच्या संधी याविषयी मार्गदर्शन सुरू होतं आणि तो कार्यक्रम किंवा ते लेक्चर झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थी या हॉलमधून उठून गेले. तर याचा अर्थ असा आहे की सगळ्यांनाच परदेशी जायचं आहे आणि भारतामध्ये आपण रिव्हर्स ब्रेन ड्रेन कसा थांबवू शकू याच्याविषयी आम्ही चर्चा करत आहोत. शिक्षक लोक, त्याच्यामध्ये संशोधनामध्ये आघाडीवर असलेले काही शिक्षक लोक आम्ही चर्चा करत आहोत की हा भारतामध्ये सुद्धा खूप संधी आहे किंवा परदेशी शिक्षण घेतल्यानंतर परत एक 80% ते 90% लोक परत भारतातच येतात. सो लेट्स मेक इंडिया बेटर बोथ फॉर एज्युकेशन अँड फॉर जॉब्स. तर मूळ विषयाकडे येऊया की मी डिपार्टमेंट किंवा स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कार्यरत आहे आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये BSc प्लस MSc नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी असा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स, जो एक अतिशय युनिक कोर्स आहे, तो कोर्स आम्ही चालवत आहोत. आणि 12वी नंतर काय हा प्रश्न आपल्याला पडल्यानंतर पालकांकडे 2च उत्तर असतात याची. विद्यार्थ्यांकडे कदाचित त्याचे जास्त उत्तर असू शकतात, डॉक्टर किंवा इंजिनियर. ओके, पण प्रॅक्टिकली मला सांगा, सगळ्या जणांनाच डॉक्टर इंजिनियर होता येतं का? नाही. त्याच्यामध्ये मग आपल्याकडे लोकसंख्या जास्त असल्यामुळे प्रवेश क्षमतांचा त्याच्यामध्ये अडचण येऊ शकतो. मेरिट हा दुसरा इश्यू असू शकतो. मग डॉक्टर इंजिनिअरिंगला पर्याय काय? तर बेसिक सायन्सकडे त्यावेळी विद्यार्थी एक पर्याय म्हणून बघतो. पण बेसिक सायन्सपेक्षा सुद्धा नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे बेसिक सायन्समधूनच उदय झालेली, परंतु आजकालच्या आपल्या जीवनामध्ये अतिशय उपयोगी असणारी एक नवीन ब्रँच किंवा शाखा उदयास आलेली आहे. तर त्या शाखेमध्ये आपण शिक्षण घेऊ शकतो आणि ग्रॅज्युएशन इन नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी अँड पोस्ट ग्रॅज्युएशन इन नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी अशा पद्धतीचे कोर्सेसला आपण ॲडमिशन घेऊ शकतो. तर नॅनो या शब्दाचा अर्थ मी आता सांगितल्याप्रमाणे सोप्या भाषेत की पदार्थाच्या 1 अब्जांश एवढ्या घटकाचा अभ्यास करणे. मग काय होतं? तर या नॅनो करण्याचा उपयोग काय आहे की आपण सगळ्या पदार्थांचे सूक्ष्म भाग का बनवत आहोत आणि त्याचा नक्की फायदा काय आहे. तर कुठल्याही बल्क जे आपले प्रोडक्ट्स आहेत किंवा पदार्थ आहेत त्याचं जर नॅनो कण बनवले, नॅनो पार्टिकल्स बनवले, तर त्याचे जे गुणधर्म आहेत, प्रॉपर्टीज ऑफ नॅनो मटेरियल्स आपण त्याला म्हणतो, ते बल्कपेक्षा अतिशय वेगळे आहेत. तर ही एक आंतरविद्या शाखा आहे. याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अशा सगळ्या विषयांचा अभ्यासाचा समावेश होतो आणि याच्यानंतर असणाऱ्या काही ऑपॉर्च्युनिटीची माहिती वेगवेगळ्या देशांमध्ये असणाऱ्या फेलोशिप्स, मास्टर्ससाठी, PhD साठी, पोस्ट डॉक्टरेटसाठी तुम्हाला सांगितली. आणि ओव्हरऑल जगामध्ये ह्या कोर्स म्हणा किंवा ह्या नॅनो टेक्नॉलॉजीचं एक जे प्रमाण आहे ते आता वाढतच जाणार आहे आणि त्याची सुरुवात ही झालेली आहे. आणि ग्राफिक डिझायनिंग बघितलं तर हा प्रिंट मीडियाचा पार्ट येतोय पूर्ण. ह्याच्यामध्ये बघितलं तर कसं आहे की होर्डिंग बनवणे, व्हिजिटिंग कार्ड बनवणे, पेपर ॲड बनवणे किंवा अल्बम बनवणे. सो हा प्रिंटिंगचा रिलेटेडचा कोर्स आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स ग्राफिक्स म्हणून पण कोर्स एक ॲड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण प्रेझेंटेशन बनवणे, एखादं लोगो डिझाईन करणे किंवा एखादं प्रोडक्ट डिझाईन करणे, त्याच्या रिलेटेडचा पण आपल्याकडे कोर्स आपण डिझाईन केलेलं आहे. तर एखाद्या मिनिटाचं जरी काम करायचं असेल तरी आपल्याला कमीत कमी एक 10 लोकांची जरी टीम असेल तर 15 ते 20 दिवस लागतात एका मिनिटाचं काम कंप्लीट करण्यासाठी. कोल्हापूरकरांसाठी खरेच एक चांगली मेजवानी या ठिकाणी उपलब्ध आहे. आज बरेच 10वी झालेले आहेत. आपण 10वीची परीक्षा दिली प्रत्येकाने, की खूप मेहनत केली. आता रिझल्टच्या पण सगळीजण वाट बघतोय. पुढं काय करायचं या प्रश्नांमध्ये आपण प्रत्येकजण गुरफटलेलो आहे. तर त्यासाठी या ठिकाणी आज खूप चांगल्या मी स्टॉलला भेट दिली. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच नवीन गोष्टी आज मुलांच्यापर्यंत आज पोहोचायला लागल्या आहेत. त्याचप्रमाणे आज आपण ॲनिमेशन इंडस्ट्री बऱ्याच लोकांना माहीत होती की ॲनिमेशनमध्ये असं आपण खूप ॲनिमेशन लहानपणापासून पाहत आलो आहे. पण VFX काय आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं रन होतं आहे. आणि आज आपल्याला ह्या की फ्रेमच्या माध्यमातून
तर ह्या कोर्सला जर आपण सगळ्यांनी जर काय ॲडमिशन जर काय घेतलं म्हणजे डिग्री बेस्ड प्रोग्रामला, तर तुम्हाला कमवा आणि शिका या योजनेतनं तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल. त्याच्यामध्ये 2 मोड आहेत, BBA आणि BSc इन सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर. त्याच्याबरोबर तुम्ही प्रत्यक्ष काम करत तुमची डिग्री प्रोग्राम तुम्ही कंप्लीट करू शकाल. SC कॉम्प्युटर या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. तुम्हाला अतिशय व्यवस्थित MFS असेल आणि क्लिक या नवीन कोर्सेसच्या विषयीची तुम्हाला सगळी डिटेल्समध्ये त्या ठिकाणी माहिती मिळेल. परदेशी शिकायला जाताना मुख्यत्वे मी तर 2 सेक्शन्समध्ये हा विभागणी करतो. पहिला सेक्शन हा नॉन MBBS म्हणजे BA, BCom, BSc, BE वगैरे वगैरे अशा पदव्या धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि 12वी नंतर डायरेक्ट डिग्री करायला म्हणजे अंडरग्रॅज्युएट शिक्षणाला जाण्याचं एक प्रघात मोठं वाढत चाललेलं आहे. आता याच्यामागे कारणं काय आहेत? मुख्य कारण हेच आहे की आपल्या इकडे शिकताना आपण पहिल्यांदा BE होतो, BTech होतो आणि मग त्याच्यानंतर नोकरी नाही मिळत म्हणून आपण MTech करतो. MTech नंतर सुद्धा आपण पुन्हा तिथेच येतो कारण पुन्हा इथे नोकरी नाही. आपल्या देशातील व्यवस्थेची नोकरी देण्याची क्षमता आता मर्यादित आहे. ज्या प्रमाणात इंजिनियर्सचं किंवा पदवीधरांचं उत्पादन होते, जेवढे निर्माण होत आहेत, इंजिनियर्सच मुळात 16 लाख तयार होतात दर वर्षाला. 16 लाख इंजिनियर्स आणि आपण जॉब देऊ शकतो इंजिनियर्स लोकांना, त्याचा आकडा 2-2.25 लाखाच्या पुढं नाही जात आहे. सो हा बॅकलॉग वाढत जाईल आणि ह्या विद्यार्थ्यांना काहीतरी मार्ग शोधावे लागतील. हे जे मार्ग आहेत, नोकरी हा एक प्रमुख निकष आहे बाहेर जाण्यासाठी. जास्तीत जास्त मुलं हे अर्थार्जनासाठी नोकरीसाठी बाहेर जायचा प्रयत्न करत आहेत कारण इथे नोकऱ्या नाही आहेत. मग आपण कुठला देश निवडायला पाहिजे? असा देश निवडायला पाहिजे की जिथं मनुष्यबळाची आवश्यकता आहे, मनुष्यबळाची त्या देशामध्ये कमतरता आहे. कुठले देश आहेत हे? सगळ्यात पहिल्यांदा तर मी विषय घेईन जर्मनी. हा देश लोकसंख्या 7 कोटी आहे, महाराष्ट्राची 11 कोटी आहे जरा कंपॅरिझन म्हणून. आणि या 7 कोटी असलेल्या देशाला जगातली 4थी लार्जेस्ट इकॉनॉमी चालवायची आहे. आणि याच्या पार्श्वभूमीवर त्यांची डेमोग्राफी म्हणजे त्या देशातली लोकसंख्या जी आहे ते असं दर्शवते की जवळपास 22% लोक हे 60 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्तचे आहेत. म्हणजे 22% लोकांचं इकॉनॉमीमध्ये कुठलंही कॉन्ट्रीब्युशन घेता येणार नाही, ते निवृत्त झालेले आहेत. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की जर्मनी हा युरोपियन युनियनचा सदस्य आहे. एकूण 26 देशांचा तो समूह आहे आणि जास्तीत जास्त विद्यापीठं जर्मनीत आहेत. होतं आहे काय, जर्मनीत शिक्षण घेतात ही मुलं आणि त्यांच्याकडे तो विजा उपलब्ध होतो ज्याला शॅनेगन विजा म्हणतात. तो विजा असतो 26 देशांचा. त्याचा अर्थ काय व्हायला लागला आहे, जर्मनी या 26 देशांचा फीडर कंट्री म्हणून व्हायला लागलेला आहे. मॅनपॉवर इज बिंग फेड टू अदर 26 कंट्रीज. म्हणजे मुलं शिकत आहेत जर्मनीमध्ये, नॉर्वे, स्वीडनमध्ये किंवा इतर कुठल्याही युरोपियन युनियनमध्ये, हंगेरीमध्ये, पोलंडमध्ये जाऊन शिकतात, जाऊन नोकरी करतात. आणि या 26 देशामध्ये लोकसंख्या आवश्यकतेपेक्षा कमी आहे. आणि अर्थातच या सगळ्या देशांना जर विकसित व्हायचं असेल, डेव्हलप व्हायचं असेल तर त्यांना जास्तीत जास्त मॅनपॉवर लागणार आहे. म्हणून जर्मनी प्राधान्याने पुढे येत असलेला देश आहे. एक म्हणजे मोस्ट पॉप्युलर डेस्टिनेशन फॉर लर्निंग अँड एज्युकेशन हे जर्मनी आहे. तर सगळेच कोर्सेस सगळ्या देशामध्ये, कुठल्याही ब्रँचचे कुठलेही कोर्सेस सगळ्या देशामध्ये उपलब्ध आहेतच. पण मग प्रघात काय आहे ते बघितलं तर साधारणपणे टेक्नॉलॉजीमध्ये जर्मनी अत्यंत आघाडीवर आहे. फार्मा, जगातल्या एकूण औषधांच्या पैकी जवळपास 80% पेटंट्स जर्मनीकडेच आहेत. त्यामुळे फार्माचा त्यांचा बेस हा प्रचंड मोठा आहे. मी जेव्हा टेक्निकल म्हणतो तेव्हा मेनली ऑटोमोबाईल आलं, मेकॅनिकल आलं, मशिनरी प्रोडक्शन आलं. आणि जर मशिनरी प्रोडक्शनसारखे विषय आले तर ऑब्व्हियसली मशीन लर्निंग आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं. हे साधारणपणे कॉम्प्युटरच्या जेवढ्या शाखा आहेत त्या सगळ्या शाखांच्या ज्या काही मिनी ब्रँचेस आहेत, AI असेल किंवा सायबर क्राईम असेल, या सगळ्या प्रकारचे कोर्सेस जर्मनीमध्ये उपलब्ध आहेत. आणि याच्यासाठी
शिक्षण संपल्यानंतरचे जॉब ॲबंडंट आहेत. मेक्सिको आणि कॅनडा या 2 देशांना अमेरिकेने एक स्वतंत्र स्टेटस दिला आहे त्यांच्या नागरिकांकरता, की ज्यांच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे किंवा कॅनडाचा PR आहे, परमनंट रेसिडेंट, ज्याला आपण गेल्यानंतर आपण ज्याला अर्ज करतो त्याला PR म्हणतात. तर हा PR ज्यांच्याकडे आहे किंवा नागरिकत्व आहे अशा लोकांना अमेरिकेत जाऊन जॉब करणं किंवा अमेरिकेमध्ये जाऊन व्यवसाय करणं हे थोडंसं इतर देशापेक्षा सोपं झालेलं आहे. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी मी बघतो माझे जातात कॅनडाला, तिथे 4-5 वर्ष सेटल होतात आणि मग पुन्हा मायग्रेट होऊन अमेरिकेला निघून जातात. BCom आणि BA त्या डिग्रीनंतर इथं काय करायचा हा मोठा प्रश्न आहे खरं तर. आणि मी जेव्हा त्या मुलांना सजेस्ट करतो की अशी मुलं जी गेलीत, BCom झाल्यानंतर काय करता येतं, मास्टर्स इन फायनान्स, मास्टर्स इन इकॉनॉमिक्स, मास्टर्स इन डिजिटल अकाउंटिंग, मास्टर्स इन डिजिटल मार्केटिंग. आता ह्या अशा डिग्री आहेत, तुम्ही गुगल करून चेक करा काय सॅलरी आहे कॅनडामध्ये. 48 लाख, 52 लाख, 70 लाख इयरली रेम्युनरेशन होतं. मी मग महिन्याला 4 लाख झाली की 48 लाख मध्ये. कॅनडाचा एक ॲडव्हान्टेज असा की पोस्ट स्टडी वर्क विजा, शिक्षण संपल्यानंतर तिथं काम करायला मुक्त विजा किती काळाचा मिळतो. जर्मनीत हा 18 महिन्याचा आहे. अर्थात जर्मनी तेवढा लागत पण नाही. तर जर्मनीमध्ये पोस्ट स्टडी वर्क 18 महिन्यांचा आहे. म्हणजे तुमचं मास्टर झाल्यानंतर 18 महिन्यात तुम्हाला नोकरी मिळायला पाहिजे, अन्यथा परत यायचं आहे. असं होत नाही जर्मनीत. 19 लाखापासून ते 28 लाखापर्यंत कुठंही MBBS होतो. आपल्याला फक्त 12वीला 50% ॲग्रिगेट असायला पाहिजे ओपन कॅटेगरीमध्ये, 50% आणि रिझर्वेशनमध्ये 45% आहे. एवढंच लागतं आणि नीटला क्वालिफाय व्हावं लागतं. नीटचं क्वालिफिकेशन तुम्ही बघितलं 140-42 काहीतरी असतं. 720 पैकी जरा 140 पडत नसते तर मग काय आपण विचार करू नये त्या गोष्टीचा. तर इतक्या कमी मार्कामध्ये जर आपल्याला MBBS सारखा इक्विव्हॅलंट डिग्री आहे, म्हणजे असं कुठे तुम्ही मानू नका की आपण काही कुठल्या कमकुवत शिक्षण व्यवस्थेत जाऊन शिक्षण घेतोय. युक्रेनचं झालं आता वाईट, पण युक्रेन असेल, रशिया असेल, ही कॉलेजेस भारतापेक्षा तंत्रज्ञानाने 15 ते 20 वर्ष पुढे आहेत. त्यामुळे तिथं शिकून आलेला जो डॉक्टर आहे तो निश्चित आपल्यापेक्षा सरस आहे. येताना पण तीच एक्झाम द्यायची आहे त्याला जी आपली मुलं देणार आहेत. त्यामुळे ती MBBS सुद्धा सक्षम आहे. आणि त्याचा अजून एक फायदा असा की तुम्ही त्या कॉलेजेसमधून MBBS केल्यानंतर इथली PG द्यायच्याऐवजी तुम्ही अमेरिकेची PG देऊ शकता, USMLE नावाची. USMLE, युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसन्स एक्झामिनेशन. USMLE म्हणजे कारण परदेशामध्ये आपल्याकडे PG विकत मिळते, पैसे खूप लागतात. परदेशामध्ये PG मुफ्त आहे, फ्री आहे. जर्मनीमध्ये सगळंच शिक्षण फ्री आहे. बघायची सांगायला विसरलो मी. जर्मनीमध्ये पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ट्युशन फी 0 आहे. याचा अर्थ MBBS सुद्धा तुम्हाला 0 फीमध्ये होते तिथे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की फक्त 3च जर्मन कॉलेजेसला भारत सरकारने किंवा आपल्या मेडिकल काउन्सिलने मंजुरी दिलेली आहे. बाकीचे सगळे मेडिकल कॉलेजेस जे आहेत ते भारतात येऊन प्रॅक्टिस करायला अलाव करणार नाहीत. म्हणजे जर्मनीत केलं तर जर्मनीत सेटल व्हावं लागेल. मी अंडर ग्रॅज्युएटचं बोलायला लागलो. PGचं म्हणाल तर PG तिकडची पण फुकटच आहे जर्मनीची. ती PG देऊन तुम्ही जर्मनीमध्ये सेटल होऊ शकता. बाकी जर अमेरिकेतच तुम्हाला USMLEमध्ये ॲडमिशन मिळालं तर तिथल्या PGला रेसिडेन्सी म्हणतात. तिथली रेसिडेन्सी कंप्लीट करतानाच तुम्हाला स्टायपेंड मिळतं. किती लोकांना माहिती आहे की रेसिडेन्सी 3 वर्षाची आहे आणि वर्षाला 60 लाख रुपये स्टायपेंड आहे तुम्हाला. यू विल गेट स्टायपेंड 60 lakhs पर इयर. 3 वर्षात 1.8 करोड तुम्हाला स्टायपेंडच मिळालेलं असतं. आणि त्याच्यानंतर जॉब इतका उत्कृष्ट आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा डॉक्टरांचं शॉर्टेज आहे.